भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पोस्टरबाजी पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे त्यांनी कांचिलात बजावली होती आणि त्याच्यामुळे प्रचंड त्यांच्यावर टीका झाली होती। भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोस्टरबाजी झाली आहे। पोलिसाला मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादीकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। भाजप आमदार बनले आमच्या रक्षकांचेच भक्षक अशा पद्धतीचा आशय बॅनरवर आहे। ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। एकीकडे दृश्य आहेत सुनील कांबळे यांनी जेव्हा पोलिसाला मारहाण केली तेव्हाची, आणि दुसरीकडची दृश्य आहेत ती जी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून। सुनील कांबळे यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे, त्याचे दुसरीकडे आपण दृश्य पाहतो। पुण्यामध्ये पोलिसाला मारहाण केल्यानंतर भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पुण्यात पोस्टरबाजी केली आहे। राष्ट्रवादीकडून ही पोस्टरबाजी केली जाते। भाजप आमदार बनले आमच्या रक्षकांचेच भक्षक असा आशय या बॅनरवर आहे। शिवाय फलकबाजी केलेली आहे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी। आपण ही दृश्य सध्या बघतोय। भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केली आणि त्याच्यानंतर प्रचंड टीकेची झोड त्यांच्यावर उठलेली आपण पाहिले। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, काय नेमकी बॅनरबाजी आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर? आपल्याला कल्पना आहे, पुण्यात ससूनच्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपच्या आमदारानं एका पोलीस शिपायाला मारहाण केली आणि त्यानंतर टीकेची जोड उठली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुषमा अंधारे, मनसे असेल किंवा अजित पवार गटाकडून असेल जोरदार टीका केली गेली। या सगळ्या प्रकरणात आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आणि आता भाजप आमदार आमचे रक्षकांचे भक्षक बनले आहेत अशा आशयाची बॅनरबाजी पुण्यातल्या कोथरूड परिसरात करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानंही बॅनरबाजी केलेली आहे। एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांचं जे वर्तन आहे, जी पोलिसांना केलेली मारहाण आहे, जे पोलीस आमचे रक्षक आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीने आमदारांनी हात उचलणं योग्य नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि याच आशयाची बॅनरबाजी पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात मुख्यत्वे कोथरूड परिसरामध्ये केल्याचं पाहायला मिळतं। जी ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, ती बघू आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ।